जय भीम मित्रांनो. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन. सर्व धम्म बंधू भगिनींना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बंधू भगिनींनो, आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्माच्या संदर्भात मी आज माझे विचार मांडणार आहे. पहिल्या भागामध्ये धम्म आणि राजाश्रय आणि दुसऱ्या भागामध्ये धम्म आणि लोकाश्रय म्हणजेच आधुनिक लोकशाही राज्याची सत्ता असा तो विषय असेल. समाजामध्ये आज विविध मतप्रवाह आहेत. कोणी म्हणतं प्रथम आपण धम्म वाढवू म्हणजे आपोआपच आपली सत्ता येईल. कोण म्हणतं सत्तेमध्ये जाऊ आणि धम्म वाढवू. कोणी म्हणतं धम्म आणि राजकीय सत्ताचा काही एक संबंध नाही. तर कोणी धम्माच्या अनुषंगाने राजकारण करू पाहत आहेत. मला हा विषय थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडायचा आहे. माझा जेवढा अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या जोरावर मांडलेला हा विचार आहे. तो समजून घ्यावा आणि पटला तर आपल्यासोबत न्यावा. मित्र, सिद्धार्थ गौतमाने आपलं खूप मोठं राज्य, सुखाचं राज्य सोडून जगात असणारे दुःख नष्ट करण्यासाठी अगदी तरुण वयामध्ये स्वतःला झोकून दिले, घर सोडून दिले, सुखाचा त्याग केला आणि ते दुःख शोधण्यासाठी बाहेर पडले हे आपल्याला माहीत आहे. खरं तर एखादी वस्तू शोधायची तर त्या वस्तूचा ठाव ठिकाणा शोधून काही शोधाशोध करून ती वस्तू परत मिळू शकते. परंतु दुःखातून मुक्तीचा मार्ग कुठे मिळणार, कसा मिळणार, कधी मिळणार हे काहीच माहीत नाही. आणि काहीच माहीत नसताना अखंडपणे शोधत राहणं आणि त्या सत्याचा शोध घेणं आणि त्या शोधाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून तो लोकांसमोर मांडणं हे खूप मोठं, अवघड आणि जिकिरीचं काम. परंतु सिद्धार्थ गौतमाने दुःखमुक्तीचा मार्ग शोधला आणि तो साऱ्या जगालाही पटवून दिला. तो साऱ्या जगानेही घेतला. पण आमचाच असून आम्ही भारतीय मात्र हिंदू म्हणून जगलो आणि हिंदू म्हणून मरणार की काय, अशीच परिस्थिती आजच्या भारतातील बौद्ध धम्माची दिसून येते. तर पहा, बुद्धाचा धम्म कसा प्रकारे वाढत गेला. मी आपल्याला पहिल्यांदा सांगितले की मी 2 भागामध्ये मांडणी करणार आहे. धम्माला मिळालेला राजाश्रय खूप महत्त्वाचा आहे. तो सांगण्याचं कारण असं की काही लोकांना असं वाटतं की राजकारणात काही नाही. धम्म वाढवण्यासाठी राजकारणाची आवश्यकता नाही. समाजकारण करण्यासाठी राजकारण आवश्यक नाही. परंतु त्यांना हे समजत नाही की डॉक्टर बाबासाहेब राजकारणात किती वर्ष होते, समाजकारणात किती वर्ष होते, किंबहुना त्यांनी राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालूनच आपल्याला हक्क अधिकार मिळवून दिले आणि धम्मही वाढवला, धम्माचं पुनरुज्जीवन केलं. काल तर एकाने मला सल्ला दिला की तुम्ही राजकारणाच्या फंदात पडू नका, तुम्ही धम्मवाढीसाठी काम करा. प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो. कुणाला राजकारणात इंटरेस्ट असतो, कुणाला समाजकारणात असतो, कुणाला धम्माच्या कार्यात असतो. पण मला वाटतं की बाबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण या दोन्हींचे सांगड घालून जसं समाजासाठी खूप काही दिलं, तसंच आपलं काम असलं पाहिजे असं मला वाटतं. तर मूळ मुद्दा असा आहे की गौतम बुद्धाने आपल्या धम्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी देशभर पायी प्रवास केला.
अनेक लोकांना धम्म पटवून सांगितला. पण धम्म अधिक जोमाने केव्हा वाढला? तर जेव्हा धम्माला राजाश्रय मिळाला तेव्हाच धम्म जोमाने वाढला. पूर्वी महत्वाच्या 4 धम्म परिषदा झाल्या. या पहिल्या धम्म परिषदेचे अध्यक्ष होते महाकश्यप आणि या परिषदेला अजातशत्रूने राजाश्रय दिला. दुसऱ्या धम्म परिषदेलाही कालाशोक याने राजाश्रय दिला. तिसरी जी धम्म परिषद झाली या परिषदेला सम्राट अशोकाने राजाश्रय दिला. आणि सम्राट अशोकाचा इतिहास आपण तर जाणून घेतला तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण जगामध्ये धम्म रुजवण्याचे कार्य सम्राट अशोकाने केले. कारण जगामध्ये त्याच्या राज्याचा वाटा हा 30% अधिक होता. आजचा जो भारत आहे त्याच्या बाजूला असणारे जे देश आहेत ज्यामध्ये नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, इकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, तजाकिस्तान, हा संपूर्ण अखंड भारत जो आहे तो संपूर्ण अखंड भारत हा सम्राट अशोकाच्या राज्याचा भाग होता. कलिंगच्या युद्धामध्ये लाखो सैनिक मारले गेले. कलिंगची लढाई अशोकाने जिंकली. तो चक्रवर्ती सम्राट झाला, पण तो समाधानी नव्हता. जेव्हा त्याला बौद्ध भिक्खू भेटले तेव्हा त्याने आपली तलवार म्यान केली आणि आपली मुले आणि स्वतः धम्माच्या प्रचार प्रसारात गुंतला. अनेक स्तंभ, स्तूप उभे केले. चिनी यात्री हेनसांगने 7व्या शतकात भारतात प्रवास केला. त्यावेळी त्याने लिहिले की बर्ना नदीच्या भागात अशोकाने बनवलेला 100 फूट उंचीचा स्तूप आहे. अनेक विदेशी प्रवासी जसे की फैयान, मॅगस्थनीज, स्ट्राइब्रो यांनी सम्राट अशोकाच्या धम्म व्याप्तीबद्दल खूप काही लिहिलं आहे. म्हणजे हा जो सम्राट अशोकाचा राजाश्रय आहे तो बौद्ध धर्माच्या वाढीमध्ये खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सम्राट कनिष्कने 4थ्या बौद्ध धम्म परिषदेला राजाश्रय दिला. अशाच प्रकारे बुद्धांच्या काळात आणि नंतरही अनेक राजा महाराजांनी बुद्धांचा धम्म स्वीकारला. बुद्धांची पंचशील, पारमिता, अष्टांगिक मार्ग स्वीकारून आपापल्या राज्यांमध्ये लोकांना एक आदर्श घालून दिला. ज्या राजाने धम्म स्वीकारला त्यामध्ये राजा बिंबिसार होता, सम्राट हर्षवर्धन होता. बुद्धांच्या हयातीत आणि बुद्धांच्या नंतर सुद्धा खूप छोट्या मोठ्या राज्याचे प्रमुख बौद्ध धर्माच्या मार्गावर होते आणि त्याचाच परिणाम नालंदासारखे काही विश्वविद्यालय सुरू झाले. त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले. असे म्हटले जाते की त्या काळामध्ये 70 बौद्ध युनिव्हर्सिटीज होत्या. तर धम्म वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे राजाश्रय होता, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता मी येतो जरा दुसऱ्या भागाकडे. काही जण म्हणतात की राजकारण जाऊ दे चुलीत, धम्माशिवाय काही नाही. मित्रो, माझं सांगणं एवढंच आहे की राजाश्रय असल्याशिवाय धम्म वाढू शकत नाही हे आपण पाहिले. परंतु आज राजाश्रयाची जागा लोकशाहीने घेतली आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये सुद्धा सत्ता खूप महत्वाची आहे. जिथे सत्ता असेल तिथे सांस्कृतिक विचारधारा वाढवण्याची ताकद निर्माण होते. आज पहा देशामध्ये काय चालू आहे. सांस्कृतिक इतिहास बदलला जातोय. आपल्या लक्षात येत नाही बौद्ध धर्माची प्रतीकं जी आज राज्यघटनेच्या माध्यमातून, संसदेच्या माध्यमातून आपल्याला जागोजागी दिसत आहेत. उदाहरणार्थ सिंहस्तंभ आहे, अशोक चक्र आहे. याला पर्याय काय? सेंगॉल सारखे चिन्ह पर्यायी म्हणून येत आहेत. संविधानाला पर्याय म्हणून मनुस्मृतीची चर्चा होते. संविधानातला धर्मनिरपेक्ष शब्द वगळला जातोय. ही सांस्कृतिक इतिहासाची मोडतोड आहे. बौद्ध धर्माचे अनेक विहार, अनेक बुद्ध मूर्ती यांना देवाचं रूप देऊन तिथला इतिहास बदलणं हा सांस्कृतिक इतिहासाला
आपल्या लोकशाही मेजॉरिटीच्या जोरावर खपवण्याचा भाग आहे. याचं उदाहरण म्हणजे भुवनेश्वरचं भास्करेश्वर मंदिर. आणि हे थांबायचं कसं? किंवा पंढरपूरचं विठ्ठल मंदिर. हे थांबवण्यासाठी आजच्या काळामध्ये आपल्याला सत्तेची गरज आहे. आज लोकशाही हातात घेऊन अनेक धर्मपरिषदा होतात, अनेक धर्मपीठांच्या सहली मोफत होतात, धर्माच्या नावावरती अनेक कार्यक्रम होतात. याचा अर्थ असा की आज जर धम्म वाढवायचा असेल तर लोकशाही राज्यातील सत्ता घेऊन ती वाढवता येईल. धम्माने राजकारण वेगळं करता येणार नाही असं मला वाटतं. आता शेवटचा जो चिंतनाचा आजचा विषय आहे तो सांगतो आणि मी थांबतो. आज आपल्यासमोर किती आव्हाने आहेत. आम्ही आरक्षणासाठी मोर्चे काढतोय आणि सत्ताधारी लोकांनी मात्र तिकडे खाजगीकरण करून टाकले. आम्ही मोफत शिक्षा अभियान राबवतोय, ते मात्र 60,000 शाळा बंद करतायत. आमची मुले रात्रंदिवस UPSC MPSC अभ्यास करतायत आणि ते मात्र मागच्या दारांनी जागा भरतायत. म्हणजे 2 कोटी रोजगार राहिले दूर, उलट आम्ही पुन्हा गुलामगिरीत जातोय की काय अशी अवस्था आहे. कारण हे थांबवायला आमचे पुढारीही सक्षम नाहीत. आमच्या पुढाऱ्यांनी ना आमच्यासाठी शिक्षण संस्था उभ्या केल्या, ना साखर कारखाने. त्यांनी केवळ विविध राजकीय पक्षांची गुलामगिरी पत्करली आणि आम्ही त्यांचे झेंडे घेऊन सामाजिक गुलामगिरी पत्करली. त्यामुळे आत्ता तरी 2024च्या अनुषंगाने आपण सावध राहा. आपण भावनिक राजकारण खूप करतो. राजकारणात भावनिक होऊन चालत नाही. गेल्या काही दिवसात आटोकाट प्रयत्न करून मी आंबेडकरी सर्व पुढाऱ्यांना भेटलो, परंतु एकूणच आशादायी नसलेलं हे चित्र मला पाहायला मिळालं. आणि म्हणून हे चित्र बदलायचं असेल तर जनआंदोलनाच्या माध्यमातून ते आपण बदलावं लागेल. मित्रो, सत्ता असेल तर बऱ्याच गोष्टी करू शकतो हे आपल्यालाही माहीत आहे, परंतु आपण त्याच्या खोलात जाऊन विचार करत नाही. आणि म्हणूनच आम्हाला बाबासाहेब म्हटले त्याप्रमाणे शासनकर्ती जमात होता आले नाही आणि सारा भारतही बौद्धमय करता आला नाही. पण वेळ अजून गेलेली नाही. येणाऱ्या काळामध्ये योग्य मतदान करून सत्तेचा सहभाग आपण वाढवूया आणि धम्मचक्र प्रवर्तन करूया, एवढे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.